तर आरोपी विरोधात मद्यप्राशन करून गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीला पुन्हा बाल हक्क न्याय मंडळामध्ये आता हजर केलं जाणार आहे। तर या प्रकरणामध्ये ही नवी अपडेट समोर येते आहे। आरोपी विरोधात आता दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीला पुन्हा एकदा आता बाल हक्क न्याय मंडळामध्ये हजर केलं जाईल। आणि याच अपडेट विषयी अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, पुन्हा एकदा आता त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। काय कलम ही असतात आणि आता कधी त्याची हजेरी कोर्टामध्ये केली जाणार आहे? काल देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांना सगळी माहिती घेण्यासाठी पुण्यात आल्यानंतर त्यांनी ही सांगितलं होतं की यावर कडक कारवाई करा। त्यासाठी पुणे पोलीस आता कोर्टात पुन्हा अर्ज दाखल केलाय आणि आज त्याला त्या अल्पवयीन आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्याच्यावरचे कलम आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत। मोटार वाहन ऍक्टच्या अंतर्गत जो कलम आहे तो नव्याने त्याच्यावर लावण्यात आलेला आहे। येरवाडा पोलीस स्टेशन मध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा 304, 304, 279, 337, 338, 427 आणि मोटार वाहन अधिनियम 88 चे कलम 185 नुसार पुन्हा त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि आज दुपारी पालकांना सुद्धा त्याच्यासोबत हजर राहण्यास सांगितले। बरं, धन्यवाद बालाजी या अपडेटसाठी।